नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे द सोशल लेन्स या चॅनलवरती. या चॅनलवरती तुम्हाला माहिती आहे की आपण स्टार्टअप डायरी सुरू केली, त्यानंतर वेगवेगळ्या विषयांमध्ये आपण आत घालत असतो, वेगवेगळे विषय तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो. त्याच प्रकारे आज देखील आपण थोडंसं इंडियन पॉलिटीबद्दल बोलणार आहेत, जे आपलं आता भारताचं इलेक्शन चालू आहे याबद्दल बोलणार आहेत आणि या इलेक्शनमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी कशा प्रकारे घडल्या पाहिजे आणि त्या कशा घडत आहेत यावर देखील आपण थोडीशी नजर टाकणार आहेत. तर या संदर्भात आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी हर्षद सर आपल्याबरोबर आले आहेत, तर त्यांचं आपण स्वागत करूया. नमस्कार सर. धन्यवाद. हर्षद सरांबद्दल जर सांगायचं झालं तर सर हे MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. त्यातल्या त्यात त्यांचा इंडियन पॉलिटी, इतिहास यामध्ये गाढा अभ्यास आहे, वाचन आहे. सो ते आज आपल्याला या गोष्टी क्लिअर करून देण्यात मदत करतील की ॲक्च्युली राज्यघटना काय आहे, राज्यघटनेमध्ये कशा तरतुदी आहेत, कशा प्रकारे सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजे आणि कशा घडता आहेत यावर आज आपला पूर्ण संवाद होणार आहे सरांबरोबर. तर सर, सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे चॅनलवरती. धन्यवाद. कसे आहात सर आपण? मी मजेत. जसं की तुमचा जेही तुम्ही काम चालू आहे तुमचे, जसं की तुम्ही मार्गदर्शन करता, MPSC जे मुलं करता आहे, UPSC जे मुलं करता आहे त्यांना इंडियन पॉलिटी झालं, इतिहास झालं, बरोबर, त्यानंतर बाकीच्याही गोष्टींचं मार्गदर्शन लागतं. जे मुलं अभ्यास करतात त्यांना तर ज्यांचे प्रश्न वेगवेगळे असतात, त्यामुळे एक अभ्यास किंवा एक गोष्ट सांगून त्यांचे सगळे प्रश्न सॉल्व्ह होत नाही. सो तुमचा अभ्यास ऑल ओव्हर म्हणजे सर्वांगीण अभ्यास झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला त्यांना मदत करण्यास थोडीशी सहजता येते किंवा सोपं जातं. सो त्याच्याबद्दल आम्हाला एखादा एक्सपिरियन्स तुम्ही सांगू शकता की कशा प्रकारे मुलं अभ्यास करता आणि कसं त्यांना तुम्ही मार्गदर्शन करता या गोष्टी रिलेटेड. आता यामध्ये जे UPSC किंवा MPSC ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे. आता बऱ्याच वेळेस तुम्ही पाहिलं असेल की असं कन्सिडर केलं जातं की UPSC MPSC करणारे मुलं नेमकं काय अभ्यास करतात. तर ह्याच्यात जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की सर्वसाधारण क्षेत्रात समजा तुम्ही अकाउंट्समध्ये आहात तर तुम्ही फक्त अकाउंट्स हा विषय शिकून चालून जाता, किंवा तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर आहात तर तुम्ही फक्त कोडिंग शिकले तरी तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर होऊ शकतात. पण जेव्हा एक सिव्हिल सर्वंट निवडायचा असतो किंवा एक अधिकारी बनवायचा असतो, तो अधिकारी सरकारला कसा पाहिजे, तो अधिकारी असा पाहिजे की त्याला तो ज्या भागात काम करतोय तिथल्या गोष्टी लवकर समजल्या पाहिजे, त्याची आकलन शक्ती चांगली पाहिजे, अडॅप्ट केलं पाहिजे त्याने तिथल्या परिस्थितीला. मग त्या दृष्टिकोनानेच तो सिलेबस डिव्हाइस केला UPSCने. आता MPSC ही त्याच दृष्टिकोनाने त्याच धर्तीवर परीक्षा घेते. पुढे तर सिलेबसही सेम होणार आहे. हो, 2025 पासून सिलेबस सेमच राहील. तर त्या धर्तीवरच MPSC ही आता एक्झाम घेण्याची तयारी करते. या सगळ्यातनं त्या विद्यार्थ्याकडे असं एका विषयाची PhD करण्याऐवजी त्याला सगळ्या विषयांचं थोडं थोडं नॉलेज पाहिजे. जसं आपण म्हणतो ना की ही इज द जॅक ऑफ ऑल ट्रेड्स बट एस ऑफ नन. ती म्हण पूर्ण केली तर ती असं आहे, जॅक ऑफ ऑल ट्रेड्स बट एस ऑफ नन बट ऑलवेज बेटर दॅन द एस ऑफ वन. म्हणजे एका विषयात PhD करणाऱ्यापेक्षा असा व्यक्ती ज्याला सगळ्या विषयांचं थोडं थोडं नॉलेज आहे, अष्टपैलू विद्यार्थी आपल्याला पाहिजे. मग त्या दृष्टिकोनाने मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांचे बऱ्याच वेळेस बरेच प्रॉब्लेम येतात. जसं की एखाद्या विषयाचा प्रॉब्लेम असेल, कधी कधी ते पॉलिटीबद्दल विचारू शकतात, कधी कधी हिस्ट्रीबद्दल, कधी कधी मॅथबद्दलही क्वेश्चन विचारू शकतात. तर आपल्याला त्याच्यात खूप PhD पाहिजे असं नाही आहे, पण एक थोडं बेसिक नॉलेज सगळ्या सब्जेक्टचं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही सगळ्या विषयांचा एकत्रितपणे अभ्यास करतात ना, तेव्हा तुम्हाला जो सोशल व्ह्यू आहे तुमचा तो बदलून जातो, क्लिअर होतो. हो, तो क्लिअर होतो किंवा बदलतो. बरोबर. माझी आज तुम्हाला पॉलिटी रिलेटेड किंवा इतिहासा रिलेटेड किंवा आपलं जे आता इलेक्शन कमिशन म्हणजे इलेक्शनचं जे वातावरण चालू आहे देशभरात, त्याच्याबद्दल माझे बरेचसे प्रश्न आहेत जे मी तुम्हाला आज विचारणार आहे. सो माझा त्यातला एक पहिला प्रश्न असा आहे की जे भारताचं इलेक्शन होतं, ह्या इलेक्शनचं घटनेच्या दृष्टिकोनातून जी आपली राज्यघटना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली, त्या घटनेच्या दृष्टिकोनातून महत्त्व कसं आहे आणि ते कसं केलं, म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टी त्यात योग्यता केल्या गेल्या पाहिजे आणि कशा रीतीने इलेक्शन पार पाडलं गेलं पाहिजे. ओके. आता बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली किंवा आय थिंक सगळ्यांनी मिळूनच लिहिली, एकटे बाबासाहेब आंबेडकर नव्हते, त्याच्यात सिंहाचा वाटा आंबेडकर साहेबांचा होता, पण सगळेच तिथं सामील होते, सगळ्यांचंच ते महत्त्व होतं. पण ह्या सगळ्यामागे एक जे त्यांचं ध्येय होतं ते होतं की ह्या देशाला एक लोकशाही देश बनवायचा आहे. बरोबर. आणि नेमकं लोकशाही म्हणजे काय, तर लोकशाहीचे वेगवेगळे प्रकार असतात. आपण त्याच्यात न जाता आपण एक प्रकार बघू की इनडायरेक्ट लोकशाही, अप्रत्यक्षितरित्या लोकशाही, जी की आपल्या देशात आहे, ज्याच्यात आपण प्रतिनिधी निवडतो आणि ते आपल्यासाठी सरकार चालवतात.
पण ह्या प्रतिनिधींनी समजा योग्य काम जर नाही केलं तर त्यांना परत कोणाकडून मतदान घ्यायचंय, परत कोणाकडून निवडून यायचे? लोकांकडून. सो ते लोकांना उत्तरदायी असतात, म्हणून ते निवडून आल्यानंतर लोकांसाठी चांगलं काम करतील, कारण पुढच्या वेळेस त्यांना मतदान मागायचं आहे. आता हा एक लोकशाहीचा मूळ कन्सेप्ट आहे, जो बेसिक प्रिन्सिपल ज्याच्यावरती इलेक्शन काम करतं तो हा घटनेचा मूळ कन्सेप्ट आहे. मग आता हा मूळ जो एक जे तत्व आहे लोकशाहीचं, हे कसं लागू करणार आपण देशामध्ये? तर त्याच्यासाठी सगळ्यात बेस्ट मेथड काय, की दर ठराविक वर्षांनी 2 वर्ष घ्या, 4 वर्ष घ्या, 5 वर्ष घ्या, तेवढ्या काळाने सरकार बदलायचा, लोकांना एक संधी द्यायची. असं नाही की सरकार स्थापन झालं आणि मग ते वर्षानुवर्ष त्यांना वाटेल तोपर्यंत काम करेल, तसं नाही. दर 4 वर्षांनी 5 वर्षांनी ते जरी सरकार टिकवायचं आहे तरी दर 5 वर्षांनी तुम्हाला जनतेकडून एक प्रकारे अप्रुव्हल किंवा जनतेची सहमती म्हणजे काय, मतदान घेऊन परत निवडून यायचं. आता ह्याच प्रोव्हिजन आपल्या घटनेत मेन्शन केलेले आहेत. जसं की इलेक्शनची पूर्ण एक प्रोसेस एस्टॅब्लिश करण्यासाठी आर्टिकल 325 आणि 326 हे दोघं तर दिलेले आहेत. हे दोघं काय सांगतात की तिथे प्रत्येकाला मतदानाचा अधिकार असेल, प्रत्येकाचं नाव नोंदलं गेलं पाहिजे मतदान याद्यांमध्ये. मग त्याची जात कुठली आहे, धर्म कुठला आहे, त्याचा वर्ण कुठला आहे याच्यावर तुम्ही फोकस नाही दिला पाहिजे, पण तुम्ही त्याचं नाव मतदान यादीत नोंदा. हां, जन्मस्थळाची एक अट असू शकते की तो तिथला रहिवासी पाहिजे किंवा तिथे त्याचा जन्म झालेला पाहिजे. जन्माची अट तर आपल्या देशात आजही नाही आहे. तो रहिवासाची एक अट आहे तिथल्या मतदार यादीत नाव येण्यासाठी, पण ते बेसिकली त्याच्यात दिलेलं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त मग आता हे इलेक्शन तर घ्यायचे आपल्याला, दर 5 वर्षांनी आपण पिरियड ठरवलं, पण मग हे इलेक्शन घेईल कोण? तर हे इलेक्शन घेण्यासाठी एक घटनेने आणखी बॉडी बनवली, तिचं नाव ठेवलं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. ह्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा एक घटनात्मक बॉडी आहे, ही एक घटनात्मक संस्था आहे जिच्यावरती कोणाचाही दबाव नाही. ना प्रधानमंत्री त्याच्यावर दबाव टाकू शकतात, ना राष्ट्रपती टाकू शकतात. म्हणजे ते लिटरली राष्ट्रपतींना सुद्धा उत्तरदायी नाहीत, ते उत्तरदायी आहेत आपल्या पार्लमेंटला. पण पार्लमेंटही स्वमर्जीने काहीही करू शकत नाही. पार्लमेंटमध्ये सिंपल मेजॉरिटीने तुम्ही इलेक्शन कमिशनवर दबाव नाही आणू ठेवू शकत. पार्लमेंटवर इलेक्शन कमिशनवर कंट्रोल ठेवायला एकच इन्स्ट्रुमेंट दिलेलं आहे, ते आहे की तुम्ही त्यांना पदावरून काढू शकता. पण ते पदावरून काढण्यासाठी स्पेशल मेजॉरिटी लागते. सर्वसाधारण बिल मंजूर करायला किंवा बजेट पास करायला जी मेजॉरिटी असते ती नाही, स्पेशल मेजॉरिटी राहते. ती 2/3 ऑफ प्रेझेंट अँड वोटिंग, म्हणजे जे हजर आहेत मतदान करतायत त्याच्यापैकी 2/3 लोकांनी मतदान केलं पाहिजे होकारात, तेव्हा त्यांना पदावरून काढता येतं. त्याच्यातही पूर्ण एक मोठी प्रोसेस आहे. पण बेसिकली इलेक्शन कमिशनला हे संरक्षण का दिलंय की तुम्ही कोणाच्याही दबावात न येता तुम्ही काय करायचं, इलेक्शन ह्या देशात घडवायचं. इलेक्शन कमिशनला घटनेने काय जबाबदारी दिली, इलेक्शन घ्या, पण ते कसं घ्या, फ्री आणि फेअर. म्हणजे ते स्वतंत्रही पाहिजे, कोणाच्या दबावात नाही पाहिजे, पण तसंच ते फेअर सुद्धा पाहिजे. म्हणजे काय, तुम्ही दोघांच्या वतीने सारखं वागायचं. आता राहिला विषय इलेक्शनचा, तर इलेक्शन किंवा लोकशाही नक्की इम्प्लिमेंट होते की नाही, हा थोडा एक वेगळा क्वेश्चन आहे. हा पूर्ण संदर्भच बदलून जातो. उदाहरणार्थ इथे मी तुम्हाला एक उदाहरण देतो. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, त्याला आपण नॉर्मली अमेरिका म्हणतो. अमेरिकेचं उदाहरण सगळ्या जगाला माहिती. अमेरिकेत तुम्ही खूप वेळेस न्यूज बघत असाल की ह्या स्कूलमध्ये शूटिंग झाली, त्या स्कूलमध्ये गोळीबार झाला, एवढे लहान मुलं मेले, तिथे एवढे लोक मेले. हे सगळ्या बातम्या आपण कायम पाहत असतो, ह्या न्यूज पाहत असतो. तुम्हाला कधी प्रश्न नाही पडला की अमेरिकेत गन्स का बॅन होत नाही? करायला पाहिजे ना. जर स्कूल्समध्ये शूटिंग करताय, एखादा चक्रम झाला की गन घेऊन जातो, ऑटोमॅटिक मशीन गन घेऊन जातो आणि एखाद्या स्कूलमध्ये गोळीबार करून टाकतो. मग यांना ह्या गन्स बॅन करायला काय हरकत आहे? तर मग तिथे काय अडचण येते की गन्स बॅन करणं त्यांच्या देशात अवघड आहे, कारण तिथे ते घटनात्मक अधिकार दिलेला आहे त्यांना. तो त्यांचा मूलभूत अधिकार, फंडामेंटल राईट करून ठेवला आहे की राईट टू बिअर आर्म्स, म्हणजे हत्यार स्वसंरक्षणासाठी हत्यार जवळ ठेवणे हा त्यांचा मूलभूत अधिकार झाला आहे. आता जर तो मूलभूत अधिकार आहे आणि तो जर घटनेतून काढायचा आहे, आपल्या देशात तसा काही अधिकार नाही आहे लोकांना हत्यार ठेवण्याचा किंवा कुठलंही शस्त्र ठेवण्याचा अधिकार नाही. हां, नाही, ते ठेवूच नाही शकत. पण त्यांच्या देशात तुम्हाला तो अधिकार आहे. तो अधिकार जर तुम्हाला घटनेतून काढायचा आहे तर त्याच्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागेल. त्याच्यासाठी स्ट्रॉंग मेजॉरिटी लागते, म्हणजे नॉर्मलपेक्षा जास्त मेजॉरिटी लागते. आता या सगळ्यात जे गन लॉबिस्ट आहेत, म्हणजे जे गन मॅन्युफॅक्चरर्स आहेत, ते काय करतात, या काही खासदारांना त्यांच्याकडे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह जे असतं त्यांचं किंवा सेनेट जे असते, सेनेट्समध्ये सेनेटर असतात आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये जसे आपल्याकडे खासदार असतात लोकसभेत तसे त्यांचे खासदार असतात, ते जनतेकडून निवडून आलेले असतात. मग हे जे खासदार आहेत यांना बऱ्याच गन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी स्पॉन्सरशिप देत आहे. आणि हे जे ठराविक खासदार आहेत जे गन लॉबिस्टला सपोर्ट करताय, हे काय करताय, त्यांना डोनेशन भेटतंय म्हणून, आणि हे त्यांना सपोर्ट करताय म्हणून हे गन्स बॅन होत नाही. नाहीतर समजा उद्या जर गन बॅन झाल्या तर अशा किती कंपन्या आहेत जे बँकरप्ट जातील. अमेरिकेतल्या जेवढे गन मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत त्यांच्यातल्या अर्ध्याला जास्त बँकरप्ट होऊन जातील विदिन डेज, मंथ पण नाही, 3 दिवसात शेअर मार्केटमधल्या त्यांच्या शेअरची व्हॅल्यू 0वर येऊन जाईल.
गन्स बॅन झाल्या म्हणून, कारण खूप लोक अमेरिकेचे गन्स खरेदी करतात म्हणून ते गन्स बॅन करू देत नाही. आणि ते गन्स बॅन करू देत नाही का, कारण ते यांना पैसे पुरवत आहे. सो आता लोकशाही राहिली कुठे? लोक तर जे त्यांना डोनेशन देत आहे त्यांच्यासाठी काम करत आहे, लोकांसाठी थोडी करत आहे. आणि जनतेला काय वाटतं, हे आपण निवडून दिले पण स्पॉन्सरशिप कोणाची? सो बेसिकली लोकशाही म्हणजे तुम्ही काय करताय त्याच्यावर डिपेंड करतं. ठीक आहे. म्हणजे आता हे असंच झालं की जनतेचा आंधळा कारभार, म्हणजे वरच्यांचा आंधळा कारभार, जनतेला काही कळत नाही. काय होतंय इथे, फक्त इलेक्शन्स होतात, मतदान करतो, आपल्याला जो माणूस दिसतो आपल्या जवळचा तो कोणत्या पक्षाचा आहे आपल्याला घेणं नाही, कोणत्या काय करतोय काय, तो आपल्या कामात येतो म्हणून आपण मतदान करून देतो. पुढे ते इलेक्शनमध्ये निवडून आले नाही आले, पुढे त्यांची कमिटी बनते, त्यांचे बोर्ड्स सेटल होतात. देन आफ्टर जे राजकारण होतं त्याचं आणि सामान्य नागरिकांचं काही एक काडी मात्र संबंध असतं. लोकांना ह्या गोष्टींची कल्पनाच नाही. याचं अजून एक छान उदाहरण ऐकायचं असेल तुम्हाला तर चायनाचं आपण उदाहरण बघू की लोकशाही नेमकी काय आहे आणि इलेक्शनचं महत्त्व काय आहे. चायनामध्ये जी लोकशाही आहे म्हणताना ते लोकशाही म्हणतात पण ती कधीची मेली आहे का, कारण एका सिंगल पार्टीकडे कंट्रोल गेला आहे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाकडे. तो कंट्रोल कसा गेला त्याची एक बॅक स्टोरी जर बघायची झाली, जेव्हा माओ झेडॉंग सत्तेत येत होता त्याने जेव्हा रिव्होल्युशन करायची ठरवली, लोकांना काय वाटत होतं हा आपल्यासाठी काम करतो आणि भविष्यात हा काय करेल, आपल्यासाठी एक जनकल्याण राज्य तयार करेल, सोशलिस्ट स्टेट. त्यांची विचारधारा ती साम्यवादी विचारधारा, कम्युनिस्ट आयडिओलॉजी जी म्हणतो ती आहे. त्यांना ते करायचं होतं. जनतेने खूप सपोर्ट केला माओ झेडॉंगला, एवढा सपोर्ट केला की जनतेने ज्यांनी माओ झेडॉंगचा विरोध केला त्यांना मारून टाकलं, लिटरली चिरडून मारलं. म्हणजे त्यांनी असे पण लोक मारले जे वेस्टर्न आयडिओलॉजी शिकवत होते किंवा वेस्टर्न सायन्स शिकवत होते. म्हणजे समजा एखादा प्रोफेसर फिजिक्समध्ये आईन्स्टाईनची E=mc² थिअरी शिकवतोय किंवा न्यूटनचे जे नियम आहेत गुरुत्वाकर्षणाचे ते शिकवतोय, त्यांना सुद्धा चिरडून मारलं की हे काय करताय, पाश्चात्य विज्ञान शिकवताय, वेस्टर्न जे सायन्स आहे अमेरिका युरोप तिकडचं ते शिकवत आहे असं म्हणून. तेव्हा लोकांना ते गोड वाटत होतं. पण नंतर जेव्हा कम्युनिस्ट पार्टीच्या हातात सत्ता गेली तर कम्युनिस्ट पार्टीचे जे नेते आहेत यांना हे लक्षात आलं की आपण ही सत्ता काबीज करू शकतो. मग त्यांनी ती सत्ता काबीज केली. कसं की त्यांच्याकडे एकाच पार्टीच्या हातात पूर्ण कंट्रोल आहे, विरोधक उभे राहतात. पण समजा तुम्हाला जर कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या विरोधात तुमचा कॅन्डिडेट उभा करायचा आहे तर तुम्हाला CPI जी कम्युनिस्ट पार्टी आहे चायनाची तिचीच परमिशन घेऊन त्याच्या विरोधात कॅन्डिडेट उभा करावा लागतो. हे म्हणजे असं झालं की आता BJPच्या विरोधात जर विरोधी पक्षाचा कॅन्डिडेट उभा करायचा तर BJPची परमिशन घेऊन विरोधी पक्षात कॅन्डिडेट उभा करायचा. मग BJPने जर अप्रूव्ह केलं की ठीक आहे हा कॅन्डिडेट तुम्ही उभा करा तर तुम्ही त्याला उभं करू शकता. मग ते काय करतात, 1000च्या वरती त्यांचे सीट आहेत त्यांच्या, पण म्हणजे त्यांच्याकडे जे सभागृह आहे तिथे तर तिथे त्यांचे 60-70 विरोधी पक्षाचे कॅन्डिडेट निवडून घेतात. पण ते कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच निवडून घेते. सो लोकशाही राहिली कुठे, नाहीच आहे. मग नंतर काही विद्यार्थ्यांनी किंवा काही लोकांनी लोकशाहीसाठी आंदोलन करायचा प्रयत्न केला. त्यांच्याकडचे जे स्टुडंट असोसिएशन होते त्यांनी केले. बीजिंगमध्ये त्यांनी जेव्हा लोकशाहीसाठी आंदोलन केलं किंवा वन पार्टी सिस्टीम संपवण्यासाठी आंदोलन केलं तेव्हा त्यांनी त्या विद्यार्थ्यांवर लिटरली टँक चढवले आणि टँक खाली चिरडून मारले चायनामधले ते विद्यार्थी. सो ह्या गोष्टी आपणही लक्षात घ्यायला पाहिजे की लोकशाही भेटण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि ते गमावणं एवढं अवघड नसतं, गमवायला अगदी थोडा वेळ लागतो. पाकिस्तानचं बघा तुम्ही, बनवताना जे तुमचे मोहम्मद अली जिन्ना होते यांचीही विचारधारा कुठे कुठे पटेल आणि नेहरूंसारखीच होती. त्यांनाही लोकशाहीच देश पाहिजे होता. पण नंतर काय झालं पाकिस्तानमध्ये, ती लोकशाही कुठेतरी संपली आणि एका प्रकारे हुकुमशाही किंवा मिलिटरी डिक्टेटरशिप येऊन गेली. नंतर परत त्यांनी घटना बनवली, परत प्राईम मिनिस्टर निवडले. म्हणजे पाकिस्तान तर एकमेव देश असेल जिथे प्राईम मिनिस्टर पदावरून उतरता उतरता जेलमध्ये जातो, घरी न जाता. पदावरून डायरेक्ट जेलमध्येच थांबतो, तो घरी पोचतच नाही. हा एकमेव देश आहे पाकिस्तान. सो हे कुठे रे, हे कुठेतरी लोकशाही त्यांची धोक्यात आहे, हे लक्षात यायला पाहिजे. म्हणून लोकशाहीमध्ये जेवढं महत्त्व मी म्हणेल घटनेचं आहे किंवा लोकांचं आहे त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व कदाचित विरोधी पक्षाचं सुद्धा आहे. या गोष्टी लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. भारताच्या लोकशाहीबद्दल तुमचं मत काय आहे? कारण की आता आपण चायना बघितलं, चायनाच्या लोकशाहीबद्दल तुम्ही एक्सप्लेनेशन दिलं, अमेरिकेच्या लोकशाहीबद्दल दिलं, पाकिस्तानवरही आपण थोडंसं नजर टाकली. इंडियामध्ये, भारतामध्ये आता जे राजकारण चालू आहे त्याचा आणि म्हणजे त्याचा लोकशाहीवर काय परिणाम होतो आहे किंवा लोकशाही त्याच्यामुळे काही धोक्यात आहे का, जे प्रश्न उठत आहेत. मी जेवढंही काही बघतोय, न्यूज बघतोय, सगळ्या गोष्टी मीडियावाले बघतोय. सो मग तुम्हाला असं काही वाटतंय की यामुळे की हे जे राजकारण चालू आहे याच्यामुळे डिक्टेटरशिप इंडियामध्ये पण येऊ शकते किंवा इंडियाच्या लोकशाहीला काही धोका आहे यापासून? हे बघा, तुमचा जो प्रश्न आहे त्याच्यात लोकशाही कशी आहे भारताची, भारताच्या लोकशाहीबद्दल भारताचा इतिहास माहिती असणं गरजेचं आहे.
बऱ्याच लोकांना वाटतं की मोदीजी खूप स्ट्रॉंग लीडर आहेत किंवा खूप डिक्टेटोरियल माइंडसेटचे लीडर आहेत. तर बघायला गेलं कदाचित असेलही, माझं पर्सनल ओपिनियन तिथे मॅटर नाही करत, जनता काय विचार करते ते मॅटर करते. पण ज्या देशाने माझ्या मते इंदिरा गांधींचा काळ पाहिला आहे, इंदिरा गांधींसारखी स्ट्रॉंग लीडर नव्हती दुसरी. कदाचित आजही मोदीजीसुद्धा इंदिरा गांधींच्या लेवलला नाही. इंदिरा गांधीने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना पाऊण तास 1.5 तास वाट पाहायला लावली फोन कॉल घेण्यासाठी, किंवा अमेरिकेचे डिफेन्स सेक्रेटरी, फॉरेन सेक्रेटरी भेटायला यायचे, त्यांना बसवून ठेवायचे त्या तासभर. अशा काळ भारताने पाहिलेला आहे. भारताने इंदिरा गांधीने लावलेली इमर्जन्सीसुद्धा पाहिलेली आहे, जी लोकशाहीसाठी अतिशय धोकेदायक होते. सगळे विरोधी पक्षनेते जेलमध्ये होते, कसे का होईना, काही ना काही कारणाने. आजही तुमचे केजरीवाल, मनीष सिसोदिया वगैरे सारखे नेते आहेत जेलमध्ये. सो ते कुठेतरी एक फ्रिक्वेन्सी ती मॅच होते, पण तरीही इमर्जन्सी डिक्लेअर करण्यात इतकी ताकद मोदीजींमध्ये नाही आहे. आज घडीला भारतात कुठल्याच लीडरमध्ये इमर्जन्सी डिक्लेअर करण्या इतकी ताकद नाही आहे. तर भारताची लोकशाही धोक्यात आहे का? कदाचित नाही. मी म्हणेल की भारताची लोकशाही एवढी कमकुवत नाही की एक स्ट्रॉंग पार्टी आली किंवा एक स्ट्रॉंग लीडर आला तर भारताची लोकशाही संपून जाईल. पण मग कधी संपू शकत नाही का? तर त्याचंही उत्तर नाही. लोकशाही अशी गोष्ट आहे, ही लोकांमुळे येते ना. बऱ्याच लोकांना वाटतं आपली घटना स्ट्रॉंग आहे, घटना लोकशाहीला प्रोटेक्ट करेल. नाही करणार. जर उद्या मेजॉरिटी आली एखाद्या पार्टीची, स्ट्रॉंग मेजॉरिटी 2 सभागृहांमध्ये, तर घटनेत दुरुस्त्या करू शकतात. घटना दुरुस्त्या करू, आणि घटना बदलायचा अधिकार लोकांना आहे ना. समजा आज घडीला ही घटना आपल्याला चालते, आज घडीला ते आपल्या सोसायटीला बसते म्हणून ठीक आहे. भविष्यात जेव्हा 100 वर्षानंतर आपला देश एक सायंटिफिक बॅरियर तोडून एक वेगळ्या लेवलला निघून जाईल, तेव्हा ही घटना काम नाही करणार ना, तेव्हा बदलायची गरज आहे. सो बेसिकली लोकांना घटना बदलायचा अधिकार आहे, तो पाहिजे. पण मग लोकांच्या वतीने जे पार्लमेंट आहे ती लोकांसाठी घटना बदलायचं काम करते, ठीक आहे. पण लोकशाही घटनेवर डिपेंडंट आहे का? कदाचित तेवढी नाही. उदाहरणार्थ तुम्ही देशातले जे मेजर लोकशाही देश बघणार, त्यांच्यात एक उदाहरण तुम्हाला USA तर नॉर्मली माहिती आहे, त्याच्याबद्दल मी की पैसा कसा इफेक्ट करतो ते लक्षात आलं असेल तुम्हाला. दुसरा जर देश बघितला तर तो आहे ब्रिटन. ब्रिटन जगातला ओल्डेस्ट डेमोक्रेसी. आपण म्हणतो की भारताची लोकशाही 5000 वर्षांपूर्वी आहे. मध्ये राजे महाराजे येऊन गेले की 5000 वर्षांपासून लोकशाही थोडी होती आपल्याकडे. मध्ये राजे महाराजांनी भरपूर राज्य केलं. सो लोकशाही आपली तेवढी जुनी नाही, आपली होती एक कोणी काळी 5000 वर्षांपूर्वी कुठंतरी लोकशाही पाहायला भेटायची महाजनपदांमध्ये, पण त्याच्यानंतर कुठं पाहायला नाही भेटली ती. पण ब्रिटनमध्ये बघा तुम्ही 12व्या-13व्या शतकापासून तिथले जे किंग आहेत किंवा त्यांनी लोकांना त्यांचे अधिकार देऊन टाकले. नंतर मग सरकार लोकांचे निवडून यायला लागले आणि किंग फक्त सरकारने सांगितलेल्या पद्धतीने काम करायला लागले. सो ब्रिटनमध्ये लोकशाही खूप जुनी आहे, पण ब्रिटनमध्ये घटनाच नाही, लिखित घटना नाही. ब्रिटनच्या पार्लमेंटकडे पूर्ण पॉवर आहे. ब्रिटनची पार्लमेंट सगळं काही करू शकते, सगळं, पण तिथे घटना नाही. तरी पण आजपर्यंत ब्रिटनची लोकशाही, कधी असं ऐकायला आलं का ब्रिटनमध्ये लोकशाही धोक्यात आहे? त्यांनी आत्ता मागच्या 3-4 वर्षात 2-3 प्रधानमंत्री बदलले. का? घोटाळे सापडले म्हणून. कारण का? जनता तिथली जागृत आहे, जनता सुशिक्षित आहे. लोक सुशिक्षित असले की त्यांना कळतं हे सरकार काहीतरी चुकीचं करतंय, बदलायची गरज. जनता जर सुशिक्षित नसेल तर लोकशाही कुठून टिकेल? सो लोकशाहीसाठी जर कोणी म्हणत असेल घटना गरजेची आहे, तर मी सांगेल नाही. लोकशाहीसाठी शिक्षण गरजेचं आहे, सुशिक्षित जनता गरजेची आहे. इंडियाची लिटरसी वाढवणं तितकंच गरजेचं आहे. फार खूप जास्त. जर आताची इंडियाची लिटरसीचा जर तुम्ही टक्केवारी बघितली तर सांगू शकता की किती वर्षे लागतील इंडियाला पूर्णतः साक्षर देश होण्यास? इंडियाला पूर्णतः साक्षर होणं खूप, म्हणजे ठरवलं तर आपण 5-10 वर्षातही करू शकतो. आता जे मागच्या पिढीज आहे, मागच्या ज्या 2-4 पिढ्या आहेत, त्यांच्यातले काही लोक जे शिकलेले नाहीत ते अजून जिवंत आहेत, त्यांना आता शिकवणं थोडं अवघड आहे. पण इथून पुढच्या पिढ्यांना राईट टू एज्युकेशन तर येऊन गेलं, शिक्षणाचा अधिकार तर आहे. 6 ते 14 पर्यंत कंपल्सरी एज्युकेशन सुद्धा आहे, घटनेतच दिलेलं आहे. सो घटना तेही काम करते, शिक्षण द्यायचंही काम करते, पण लोकांची पण तर नियत पाहिजे. लोकांची शिकण्याची नियत पाहिजे, लोकांची डोळे उघडून बघण्याची नियत पाहिजे. तुम्ही जर मांजर दूध पिते आणि ते डोळे लावून घेते, तिला वाटतं आपल्याला कोणीच बघत नाही, जोपर्यंत पेकाटात चप्पल बसत नाही तोपर्यंत ती डोळे उघडत नाही. सो लोकांना जोपर्यंत स्वतःवर येत नाही तोपर्यंत डोळे उघडणार नाहीत. पण माझं म्हणणं आहे की लोकांनी आत्ताच, शिक्षण हे तुमचं तेच डोळे उघडायचं काम करतं. लोकांनी आत्ताच ह्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. जसं की लोकशाहीबद्दल आपण एवढं बोलतोय सर, सो इम्पॉर्टन्स लोकशाहीचं आपण समजून घेतोय की किती इम्पॉर्टन्स आहे. तर जो लोकशाही आहे याचे मूळ स्तंभ, महत्त्वाचे स्तंभ कोणते आहेत ज्यावर लोकशाही टिकून आहे? बरं, लोकशाहीचे स्तंभ तुम्ही 2 प्रकारे बघू शकतात. काही घटनात्मक स्तंभ आहेत, जसं की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया झालं, सुप्रीम कोर्ट झालं,
कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल ऑफ इंडिया झालं. UPSC सुद्धा लोकशाहीचा एक स्तंभ मानला जातो. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन जे आहे आपलं ते. याच्या व्यतिरिक्त 2 असे स्तंभ आहेत जे घटनेने रिकग्नाइज नाही केलेले. जसं की मीडिया, न्यूज चॅनल्स. भारताचा किंवा कुठल्याही देशाचा न्यूज मीडिया हा त्या लोकशाहीचा सगळ्यात मजबूत स्तंभ मानला जातो. आता काही देशांमध्ये मीडिया खूप चांगलं काम करतो. जसं की तुम्हाला अमेरिकेचे बरेच उदाहरणं पाहिले असेल. अमेरिकेचे कित्येक राष्ट्रपतींना मीडियाने त्यांचे घोटाळे बाहेर आणले म्हणून राजीनामे द्यावे लागले. जसं की पोस्टने जो एक घोटाळा बाहेर आणला होता, त्याला वॉटरगेट म्हणतात. ते वॉटरगेटमध्ये तिथल्या राष्ट्राध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला होता. हे मीडियाचं काम आहे. मीडियाने हे करायलाच पाहिजे. मीडिया, खरा विरोधी पक्ष जर बघायला गेला तर तो मीडिया पाहिजे किंवा जनता पाहिजे. आणि ह्याच लोकशाहीचा दुसरा स्तंभ कोण आहे तर ते जनता आहे, लोक आहेत. कारण लोकांचं काम आहे सरकार बदलणं किंवा सरकारवर कंट्रोल ठेवणं. तुम्ही जर मतदानाला जात नाही आहात तर तुम्हाला काहीच अधिकार नाही सरकारला शिव्या घालायचं. जर तुम्ही मतदानाला गेले तर त्याला शिव्या घाला ना, आणि मागण्या मागायचा अधिकार नाही. जर तुम्ही मतदानाला गेले नाही तर तुम्हाला काही मागायचा अधिकार नाही आहे, तुम्हाला सरकारला शिव्या घालायचा अधिकार नाही. कारण सरकार जे मतदान करताय त्यांच्या आवडीचं भेटतंय. जे मतदानच करत नाही त्यांच्या आवडीचं सरकार भेटत नाही. तुम्ही साधं उदाहरण बघा. आपल्या देशात जेव्हा लोकसभेचं इलेक्शन होतं 60% आसपास जो तुमचा पोल असतो तो होतो किंवा मतदान 60% लोक मतदान करतात. तेच तुम्ही विधानसभेला बघितलं तर 80% आसपास मतदान करतात लोक. ग्रामपंचायतीचं मतदान बघितलंय कधी? महानगरपालिकेचं 90% आसपास होतं. ग्रामपंचायत एकमेव इलेक्शन आहे जिथे 99% मतदान होतं. सोडा जे मेलेले आहेत त्यांचं सुद्धा मतदान करून येतात लोक. बरोबर आहे ना? मग तुम्ही जेवढं इलेक्शन छोटं तेवढे सिरियस आहात. पण जेवढं इलेक्शन मोठं, आता तुमच्या जीवनावर खरा प्रभाव कोणाचा पडतोय? ग्रामपंचायतीचा. बघायला गेलं तर ग्रामपंचायतीचा काहीच प्रभाव नाही. ग्रामपंचायत फार केलं तर तुमच्या गावातले जे स्ट्रीट लाईट्स आहेत ते बसवतं, गटारी वगैरे बनवतं, त्याच्या पलीकडे काही नाही करत. पण तुमच्या दैनंदिन जीवनात तुमच्या खाण्याच्या मिठापासून ते शिजवण्याच्या गॅसपर्यंत सगळं काही कोणाच्या भरोश्यावर राहतं रे? केंद्र सरकारचे. आणि तुम्ही त्या मतदानाला नाही जात आहे, मग केंद्र सरकार कसं काय महागाईचा विचार करेल? जर तुम्हीच मतदानाला जाऊन सरकारला धडा नाही शिकवत आहे तर सरकार का विचार करेल ह्या गोष्टींचा? बरोबर आहे ना सर? जसं तुम्ही उल्लेख केला आता की लोकशाहीचे स्तंभ, घटनात्मक स्तंभ आणि जे घटनेमध्ये नाही आहेत असे काही स्तंभ ते झाले लोक, म्हणजेच मीडिया आणि लोक. सो जसं मीडियाचा विषय निघाला, आता आपल्याला जे लोक पाहत आहे हाही एक मीडियाचा आहे, सोशल मीडिया. सो मीडिया बायस्ड वर्क करतं आहे किंवा करू शकतं, यावर तुमचं मत काय आहे? किंवा आत्ता जो मीडिया आपण बघतो आहे आपल्या देशात, खास करून भारतामध्ये, हा मीडिया थोडासा बायस्ड वर्क करतोय असं तुम्हाला वाटतंय का? इथे मी माझं पर्सनल ओपिनियन देईल. मी जनतेच्या किंवा कोणाच्या भावना सांभाळण्याचा प्रयत्न नाही करणार. मला तरी वाटतं भारताचा मीडिया अतिशय म्हणजे खालच्या पातळीला गेलेला आहे आणि पूर्णपणे बायस्ड आहे सरकारच्या वतीने. कारण मीडियाचं काम सरकारची वाहवा करणं किंवा वाह मोदीची वाह करणं नाही आहे. मीडियाचं काम आहे सरकारला प्रश्न विचारणं. इव्हन सरकार चांगलं काम करत असेल तरीही सरकारला प्रश्न विचारा, तरीही सरकारला सरकारच्या चुका दाखवा. याचं काम काय रे? याचं कारण काय की सरकारला जर त्यांच्या चुका लक्षात आल्या मीडियामधून तर सरकार त्या चुका सुधारू शकतो. हो, इम्प्रूव्ह करू शकतो. आपला मीडिया काय करतोय? आपला मीडिया सरकारची वाहवाही करतोय की अब की बार 400 पार. अक्षय कुमारने मागच्या इलेक्शनच्या आधी मोदीजींचा इंटरव्ह्यू घेतला होता. आता इलेक्शनच्या धर्तीवर अक्षय कुमार देशाच्या पंतप्रधानांचा इंटरव्ह्यू घेतोय. तर तिथे प्रश्न काय पाहिजे होतं की सर तुम्ही देशासाठी काय करणार आहात? सर अनएम्प्लॉयमेंट वाढते, तुम्ही काय करताय? किंवा भारताच्या रँकिंग, इंटरनॅशनल रँकिंग घसरताय, तर तुम्ही काय करताय? हे प्रश्न विचारले पाहिजे होते. प्रश्न काय विचारले गेले? सर आप आम कैसे खाते हो, चूज के खाते हो की काट के खाते हो? हा प्रश्न आहे का देशाच्या पंतप्रधानाला विचारायचा? मी एक न्यूज बाईट पाहिलेलं होतं, आय थिंक आज तक का कुठलं तरी, आज तकच होतं. तिथे त्यांनी क्वेश्चन विचारलेलं होतं, कुठल्या तरी न्यूज चॅनलचं असेल, आज तकला पर्सनली नाही बोलत आहे, कुठल्या तरी न्यूज चॅनलचं होतं. त्याच्यात त्या पत्रकाराने मोदीजींना विचारलं होतं, सर आप बटुआ रखते हो क्या? अरे देशाच्या पूर्ण तिजोरीचा कारभार त्या माणसाकडे, तुम्ही त्याला विचारताय बटुआ रखते हो की? त्याला प्रश्न विचारा, सर भारतावर एवढं कर्ज वाढतोय, हे कर्जाचं तुम्ही काय करताय? मोदीजींना हे प्रश्न मीडिया नाही विचारणार तर कोण? मी तर नाही जाऊ शकत ना मोदीजींना हे प्रश्न विचारायला. जनता तर नाही प्रश्न विचारू शकत. मीडियाला ती संधी दिली जाते, मीडियाने विचारायला पाहिजे. जर मोदीजी किंवा देशात कोणीही असो, पंतप्रधान मोदीजीच पाहिजे असं नाही, कुठलेही पंतप्रधान असले ते जर तुमच्याकडे इंटरव्ह्यूला आले तर त्यांना तुम्ही हाच प्रश्न विचारायला पाहिजे ना की सर अनएम्प्लॉयमेंटसाठी काय करताय, सर शिक्षणासाठी काय करताय, सर तुम्ही आता आपल्या झेडपीच्या शाळा बंद करून समूह शाळा चालू करायचं म्हणताय, सरकारी शाळा बंद करून प्रायव्हेटायझेशनचं म्हणताय, मग गरीब विद्यार्थ्यांनी कसं शिक्षण घ्यायचं?
ये प्रश्न विचारा ना. तुम्ही विचारताय सर आप बटवा रखते हो, सर इतना काम कैसे कर ले. अरे देशाचे पंतप्रधान 24/7 ड्युटी असते त्यांना. ते झोपेत सुद्धा देशाचे पंतप्रधान असतात. ते झोपेत सुद्धा त्यांना सुट्टी नसते, त्यांना रविवारी किंवा सणाची सुट्टी नसते. ते पदच तसं आहे ना. त्या पदावर ह्या देशाची आता लोकसंख्या 125 करोड 140 करोड झाली. चायनाला 2027 मध्ये क्रॉस करणार होतो आपण तेवढं एकच काम चांगलं केलं, लोकसंख्या वाढवणं. त्याच्यात आपला हात कोणीच नाही पकडणं. त्याच्यात करोना आला तर आपण 2022 मध्येच टार्गेट क्रॉस केलं. आपली लोकसंख्या आता 140 कोटीच्या वरती आहे. 140 कोटींचा तो प्रतिनिधी आहे. विरोधी पक्ष असो, सत्ताधारी असो, विरोधात बोलणारे असो, शिव्या घालणारे असो, सगळ्यांचा तोच पंतप्रधान आहे. तो एवढ्या लोकांचा प्रतिनिधी आहे. तेच मोदीजी या देशाचे प्रतिनिधी असताना तुम्ही त्यांना तेच प्रश्न विचारले पाहिजे ना, जे देशाच्या जनतेसाठी गरजेचे आहेत. की सर हे गरीब लोक कसे शिकतील, यांच्या दवाखान्याचं काय, यांच्या सुखसुविधांचं काय, आपल्या देशातलं इन्फ्रास्ट्रक्चर अजून इम्प्रूव्ह का नाही होते. तुम्ही समजा मोदीजी खोटं बोलले, विचारलं पाहिजे धडधडीत, सर तुम्ही खोटं का बोलताय, बरोबर आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या की मोदीजी असं कसं काय करताय किंवा हे का करताय, हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे ना. कोणाचं काम आहे, मीडियाचं काम आहे. आणि आपला मीडिया, आता तुम्ही साधं इंटरनॅशनल रँकिंग बघा, इंडियन मीडियाचं इंटरनॅशनल रँकिंग 180 देशांमध्ये 161 आहे, 161 इन 180 कंट्रीज. एवढं घसरलेला मीडिया, एवढ्या खालच्या लेवलला मीडिया, भारतासारख्या डेमोक्रॅटिक देशाचा, भारताला लोकशाहीची जननी मानतात, वी आर द मदर ऑफ डेमोक्रेसी असं मोदीजी स्वतः इंटरनॅशनल स्टेजवरती बोलतात धडधडीत. मग हा मीडिया एवढा कसं काय घसरू शकतो. इव्हन पाकिस्तानचा मीडियाची रँकिंग, बांगलादेशच्या मीडियाची रँकिंग, श्रीलंकेच्या, नेपाळ, भूटान, हे असे छोटे छोटे देश जे भारताच्या आसपास सुद्धा नाही, पाकिस्तानची आज लोकशाहीच्या बाबतीत भारतासमोर लायकी सुद्धा नाही, त्यांच्या मीडियाची रँकिंग भारताच्या वरती लागते आणि आपली रँकिंग त्यांच्या खाली आहे. याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे आणि याच्यावर लक्ष देणंही गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. विदाऊट न्यूज, विदाऊट मीडिया तुम्ही सरकारवर कंट्रोल नाही करू शकत. तुम्ही सरकार बदलणार कुठल्या कारणावरून, सरकारच्या चुका लक्षात आल्या तेव्हा, बरोबर. सरकारच्या चुका केव्हा लक्षात येतील, जेव्हा आपल्याला मीडिया दाखवेल तेव्हा. सो त्या गोष्टी क्लिअर करणं गरजेचं आहे. जर त्या क्लिअर झाल्या नाही तर मग त्याचा परिणाम परत आपण तिथे झालो की लोकशाहीवर होणार आहे. बरं, तर हे सगळं झालं तर मग तुम्हाला लोकशाही, भारतीय लोकशाहीबद्दल, भारताच्या लोकशाहीबद्दल तुमचं मत काय आहे मग आता? भारताची लोकशाही आता सध्या जे आपण डिझर्व करतो तेच भेटते. कारण डेमोक्रॅटिक प्रिन्सिपलमध्ये एक प्रिन्सिपल आहे की यू विल गेट व्हॉट यू डिझर्व. म्हणजे तुम्हाला तेच भेटेल जी तुमची लायकी आहे. जनतेची जेवढी लायकी आहे तेवढ्याच लेवलचं सरकार तुम्हाला भेटेल. असं कधीच नाही होणार की जनता खूप खालच्या दर्जाची आहे आणि सरकार खूप उच्च दर्जाचं भेटलं, किंवा सरकार खूप खालच्या दर्जाचं आहे आणि जनता खूप उच्च दर्जाची आहे. आपणच जर मंदिर मागतोय तर सरकार मंदिरच देईल. तुम्ही मागताना शाळा मागा, सरकारला शाळाच द्यावी लागेल ना. सरकारला कुठे खिशातून पैसा खर्च करायचा. सरकारला खर्च मंदिरासाठीही करायचा आहे, सरकारला खर्च मस्जिदीसाठीही करायचा आहे, सरकारला तोच खर्च दवाखाने बांधण्यासाठीही करायचा आहे आणि शाळा बांधण्यासाठीही करायचा आहे. पैसा तर सरकारला खर्च करायचाच आहे. एवढा पैसा आहे की सरकारने खर्च नाही होणार. नितीन गडकरी, अरविंद केजरीवाल उघड उघड म्हणतात की आमच्याकडे एवढा पैसा आहे, आमच्याने खर्च नाही होत. डोकं नाही चालत, हा पैसा कुठं खर्च करायचा. मागा ना तुम्ही शाळा. तुम्ही शाळा मागण्याऐवजी पूर्ण शिक्षण फ्री मागा, सरकारला द्यावं लागेल. करा आंदोलन शिक्षण फ्री मागण्यासाठी, दवाखाने फ्री करण्यासाठी. दिल्लीत केलंच ना केजरीवालने, शाळा उच्चस्तरीय इंटरनॅशनल लेवलला नेल्या दिल्लीच्या शाळा. तुम्ही त्याच दिल्लीमध्ये दवाखाने फ्री केले. म्हणजे तुमचा जर ॲक्सिडेंट झाला रस्त्यावर तर तुम्ही दवाखान्यात जायचं, इलाज करून डायरेक्ट घरी जायचं. ना नाव विचारतील, ना पत्ता विचारतील, काहीच नाही. म्हणजे बिल भरण्याचा एक प्रकारच ठेवला नाही टोटल. हां, मग जर दिल्लीत होऊ शकतं तर बाकीच्यांकडे पण होऊ शकतं. तरी दिल्लीवर सगळ्यात कमी कर्ज आहे. दिल्लीवर 13-14 हजार कोटीच्या आसपास कर्ज आहे. गुजरात सरकार, महाराष्ट्र सरकार यांच्यावर 3-3 लाख कोटीच्या वरती कर्ज आहे. काय आहे? कारण नियत कुठेतरी एक सरकारची पण नियत मॅटर करते. सरकार कुठलंही असो, मी कुठल्या पार्टीचा विरोध नाही करत, पण सरकार कुठलंही असो, सरकारकडे जर तुम्ही शाळा मागणार तर सरकार शाळा देईल. सरकारकडे तुम्ही दवाखाने मागणार तर सरकार दवाखाने देईल. सरकारकडे रस्ते मागा, सरकार रस्ते देईल. रस्त्यांच्या बाबतीत कुठेतरी नितीन गडकरी साहेबांचं काम मला एक आवडतं. पण तरीही लोकशाही आपल्याला तीच भेटते जी आपण मागतोय. मग यात पुन्हा विषय साक्षरतेचाच येऊन जातो. साहजिकच. जेवढे साक्षर नागरिक असतील तेवढे ते मागण्याच्या दृष्टिकोनातून. आता मागे मी एक काही व्हायरल व्हिडिओज बघितले, त्याच्यात काही जे युवा पिढीचे लोक होते ते म्हणत होते नोकरी नाही मिली तो चलेगा, आम्ही मंदिराच्या बाहेर बसून भीक मागू पण आम्हाला मंदिर पाहिजे. आता जर हे म्हणताय की आम्ही भीक मागू वेळ आली तर मंदिर द्या, तर सरकार मंदिरच देईल. मग शेवटी यांना त्याच मंदिराच्या बाहेर बसून भीक मागावी लागेल. बरोबर आहे ना. मंदिर बांधले हे काही चुकीचं नाही आहे,
मंदिर बांधायलाच गेलं पाहिजे होतं, उलट लेट झालं, ते खूप डिले झालं. हे खूप पूर्वी व्हायला पाहिजे होतं हे मंदिराचं काम. अटल बिहारी वाजपेयी किंवा मनमोहन सिंग यांच्या काळातच व्हायला पाहिजे होतं. त्यांनी डिले केलं, मोदीजींनी ते पूर्ण केलं. पण तरीही मंदिर हे मेन गोल पाहिजे का आपलं? रामराज्य जे म्हणतो आपण, रामाच्या राज्यात सगळ्यात महत्वाचा पाया काय होता रे? रामराज्याचा सगळ्यात पहिला प्रिन्सिपल होता की सत्य बोला, खरं. दुसरं, जनतेचं कल्याण करा. तिसरं, सत्य बोलून जनतेचं कल्याण केलं की ऑटोमॅटिक देशाचं कल्याण होतं. देशाचं कल्याण झालं की सरकार बदलायची गरज येत नाही. सरकार जर चांगलं काम करते तर बदलायची गरज काय? आणि मी तर म्हणतो कुठल्याही लोकशाहीत सरकार बदललंच गेलं पाहिजे. जनतेचं कल्याण करा, सत्य बोलून जनतेचं कल्याण केलं की देशाची ऑटोमॅटिक प्रगती होईल. देशाची ऑटोमॅटिक प्रगती झाली की तुम्हाला सरकार बदलायची गरज नाही येणार. आणि मी तर म्हणतो लोकशाहीमध्ये सरकार बदललंच गेलं पाहिजे. दर 5 वर्षांनी जर सरकार बदललं जात आहे तर याच्यात आपल्याला काय लक्षात येईल की सरकारला एक भीती राहील कुठेतरी की जनता आपल्याला केव्हाही लात मारू शकते. जनतेचे आपण काय वालीदार नाही किंवा जनते काय आपली राखीव नाही, हे जे सरकारला लक्षात येईल. जेव्हा सरकार वारंवार बदलत राहते तेव्हा सरकार जनतेचा विचार करते. जर तुम्ही एखाद्या पक्षाला खूप निरंतर काळासाठी किंवा लॉंग टर्म सत्ता देऊन दिली तर सरकार काय होऊन जातं, सत्ता काय होऊन जाते रे, ते लोक सत्तेचे मगरुरी होऊन जातात. ते आपल्याला इतिहासात भरपूर वेळेस पाहायला भेटलं. इंदिरा गांधींनी इमर्जन्सी लावायची ताकद का दाखवली, हिंमत का दाखवली? त्यांना असं वाटत होतं तेव्हा की काँग्रेसशिवाय देशाला पर्याय नाही, म्हणून इंदिरा गांधींनी इमर्जन्सी लावायची हिंमत दाखवली होती. नंतर लोकांनी इंदिरा गांधीला देखील पाडलं, सपाटून पराभव केलं. मोरारजी देसाईंचं सरकार आलं, नंतर मोरारजी देसाई फेल झाले हे जनतेला लक्षात आलं तर परत इंदिराला निवडून आणलं. काही वाईट नाही याच्यात, झालंच पाहिजे असं. सरकार खूप भक्कम नकोच, सरकारकडे एक हाती सत्ता कोणाकडेच नको, ते लोकशाहीसाठी धोकेदायकच असते. तर आत्तापर्यंत जसं आपलं डिस्कशन होत आलं आहे सर, त्यानुसार आत्ता तर सध्या करंटली BJP गव्हर्नमेंट हे सत्तेवर आहे. गेल्या 10 वर्षापासून ते सत्तेवर आहेत आणि आता इलेक्शन लागणार आहे केंद्राचं. त्यानंतर पुढे काय होतं हे आता आपण ठामपणे सांगू शकत नाही. परंतु हे खरं आहे का इंडियन इकॉनॉमी ही जगात 3ऱ्या क्रमांकावर आहे, तर ही इंडियन इकॉनॉमी 3ऱ्या क्रमांकावर घेऊन जाण्यास मोलाचा वाटा कोणत्या सरकारचा आहे किंवा कोणाचा आहे? ओके, हे तर खरं आहे की इंडियन इकॉनॉमी आता सध्या इंटरनॅशनली 3 नंबरच्या रँकिंगला आहे. पण तुम्ही हे लक्षात घ्यायला पाहिजे, इंडियन इकॉनॉमी ज्या रँकिंगमध्ये 3ऱ्या क्रमांकावर येते ती आहे परचेसिंग पॉवर पॅरिटीची रँकिंग. म्हणजे जी खरेदी करण्याची क्षमता आहे ग्राहकांची, ती क्षमता कम्पेअर केली तर इंडियन इकॉनॉमी 3ऱ्या क्रमांकावर आहे इंटरनॅशनली. ठीक आहे, पुढे आपल्या पुढे चायना आणि अमेरिका हे दोघं आहेत. पण जर नॉमिनल GDP बघितला तर आपण त्यांच्यापेक्षा फार मागे आहोत. वी आर ऑलमोस्ट अराउंड $3 ट्रिलियन. ते थोडंसं फिगर आउट करण्यासाठी म्हणजे थोडंसं ते तुकड्यात सांगा, म्हणजे आपल्या व्ह्युअर्सला आयडिया येईल त्याच्याबद्दल. इकॉनॉमीचं जे हे असतं मूल्यमापन ते खास करून GDP मध्ये ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट याच्यावरती केलं जातं. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट मोजण्याचे 2 पद्धत असतात. एक असते की मूल्यांकन किंवा जे मूळ किमती असतात त्याच्यावर, ज्याला नॉमिनल GDP म्हणतो आपण. ठीक आहे, नॉमिनल GDP मध्ये वस्तूंच्या किंवा ज्या वस्तू तयार होत आहे देशामध्ये त्यांच्या ॲक्च्युअल किमती कन्सिडर करून आपण त्याच्यावरती GDP काढतो. दुसरं असतं परचेसिंग पॉवर पॅरिटी, की ह्या इकॉनॉमीमध्ये आता समजा लोकांना पैसा भेटतोय, उत्पन्न भेटतंय, तर त्याच्यात ते काय काय खरेदी करू शकतात. उदाहरण द्यायचं झालं परचेसिंग पॉवर पॅरिटीचं तर तुम्ही हे लक्षात घ्या, आता अमेरिकेत जेवढा पगार भेटतोय, समजा एखाद्याला $5,000 भेटतोय अमेरिकेत पगार, तो पगार इंडियामध्ये कन्वर्ट केला तर आज 80 रुपयापेक्षा जास्त रुपये लागतात. 80 पेक्षा जास्त रुपये लागतात $1 खरेदी केलं. आपण 80 पकडू, तरी पण 8 किती होतात? 40. 4 लाख रुपये भारताच्या हिशोबाने तो पगार आहे. ठीक आहे, आता भारतात मग असं आपण कन्सिडर करणार की अमेरिकेत 5,000 पगार भेटतोय किंवा 6,000 पगार भेटतोय तर तेवढे इक्वल पगार भारतात 4 लाख रुपये पाहिजे? ॲक्च्युली तसं नाही. आपल्याला वरदर्शी तसं वाटू शकतं पण तसं नाही. उदाहरणार्थ एक इनहेलर, साधा इनहेलर, समजा कोणाला अस्थमा किंवा दमा असेल, तो इनहेलर घ्यायला गेले तुम्ही अमेरिकेत तर तो $200 ते $250-300 भेटतो. युरोपमध्ये तो साधारणतः 150 पाऊंड किंवा 150 युरोला भेटतो. पण तोच इनहेलर जर तुम्ही भारतात घ्यायला गेले तर तो $250 ते $300 रुपयाला भेटतो. 400-500 रुपये चांगल्यातलं इनहेलर 500 रुपयाच्या आत भेटून जातं. जर मॉनिटरी व्हॅल्यू कन्सिडर केली तर भारतात तो इनहेलर हार्डली $5 ते $10 आत भेटतोय आणि तोच अमेरिकेत $200 ते $300 मध्ये भेटतोय. आता पर्चेसिंग पॉवर पॅरिटीचा विचार केला तर ते इनहेलरची व्हॅल्यू कन्सिडर केली जाईल, रादर किती पैसे मोजताय ते कन्सिडर करण्यापेक्षा. त्या हिशोबाने भारताचा GDP चांगला आहे पर्चेसिंग पॉवर पॅरिटी, कारण भारतात वस्तू अजूनही आंतरराष्ट्रीय मार्केटपेक्षा स्वस्त भेटतात, कारण त्यांच्याकडे कॅपिटलिस्ट नेशन आहे. आपल्याकडे एक डेमोक्रेटिक सोशलिझम म्हणजे एक समाजवादी सरकार अजूनही आहे. जरी
मी जर बघितलं BJP सरकारचा जो झुकाव आहे तो कॅपिटलिस्ट नेशनकडे किंवा प्रायव्हेटायझेशन खाजगीकरणाकडे जास्त आहे. पण तरीही सरकारी कंपन्यांमुळे आजही भारतात वस्तूंचे भाव टिकून आहेत किंवा वस्तूंचे भाव मापात आहेत. या हिशोबाने केला जातो. दुसरा नॉमिनल GDP, याच्यात जी वस्तू प्रोड्यूस झाली ती केवढ्याची आहे तिच्या मॉनिटरी व्हॅल्यूवर ते कन्सिडर केलं जातं. असं म्हणतात की पर्चेसिंग पॉवर पॅरिटीने जर GDP मोजला तर ते जास्त ॲक्युरेट राहतं, त्याच्यात जास्त ॲक्युरेट व्हॅल्यू भेटते. मग आता ह्या पर्चेसिंग पॉवर पॅरिटीने इंडियन इकॉनॉमी जगात 3ऱ्या क्रमांकावर आहे, जे की योग्य पण आहे. पण ही इकॉनॉमी 3ऱ्या क्रमांकावर मोदीजींनी नेलं, हा जो सरकारचा दावा आहे हा पूर्णपणे खोटा आहे. हा पूर्णपणे साफ झूट आहे. म्हणजे सरळ सरळ जनतेसोबत खोटं बोलतं. कारण भारताची इकॉनॉमी पर्चेसिंग पॉवर पॅरिटीने 3ऱ्या क्रमांकाला कोणत्या वर्षी गेली माहिती? 2011 साली. तेव्हा थोडी मोदीजींचं सरकार होतं, तेव्हा मनमोहन सिंगजींचं सरकार होतं. आणि भारताची इकॉनॉमी 2008-9चा जो सबप्राईम क्रायसिस झाला त्याच्यातून बाहेर आली. 1991चं जे आपले बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस झाला, जेव्हा भारताकडे पैसे नव्हते आंतरराष्ट्रीय पेमेंट करण्यासाठी, तेव्हा मनमोहन सिंगने बाहेर काढलं. तर भारताच्या इकॉनॉमीमध्ये जर मला कोणी विचारलं, मला काही कोणालाही विचारा तुम्ही भारतातल्या, जर भारताच्या अर्थव्यवस्थेत खरा जर कोणाचा मोलाचा वाटा आहे तर तो मी एनी टाईम झोपेतसुद्धा मनमोहन सिंगना सांगेल की मनमोहन सिंग साहेबांनी जे ह्या देशासाठी, ह्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी केलं हे कदाचित मोदीजींनाही माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. ते फक्त विरोधी पक्षाचे आहेत म्हणून त्यांना विरोध करायचा आहे, ते त्यांचे पॉलिटिकल स्टँड आहे. पण हे ॲक्च्युली सरकारलाही माहिती आहे की ह्या इकॉनॉमीसाठी, ह्या अर्थव्यवस्थेसाठी खरं काम मनमोहन सिंग साहेबांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर भारताची रँकिंग काही खूप सुधारली असं नाही. भारताची रँकिंग 2011 पासून ज्या रँकिंग आहे त्याच लेवलला आहे भारताची अर्थव्यवस्था. तर मग सर, भारताची जी आपण इकॉनॉमीची रँकिंग अर्थव्यवस्था जी बघितली ती 3ऱ्या क्रमांकाला आहे, ते बरोबर आहे. पण इंटरनॅशनली बाकीच्या रँकिंग का घसरत आहेत आणि त्यामुळे हा बेरोजगारी वाढते का? आणि बेरोजगारीचं कारण ते एक असू शकतं का? हो, 100% बेरोजगारी भारतात वाढते. आत्ता रिसेंटमधलं उदाहरण घ्या तुम्ही, IIT बॉम्बे. IIT बॉम्बेमध्ये तुमचं एकदा ॲडमिशन झालं तर याच्यात तुम्हाला काय खात्री भेटते की मला 100% 100% नोकरी भेटेल, असं पॅकेज भेटेल ज्याचं मी स्वप्न पाहिलेलं आहे फक्त. ठीक आहे, लाखो रुपयाचं पॅकेज भेटेल असं काहीतरी एक्सपेक्टेड असं. IIT बॉम्बेचे 36% विद्यार्थी त्यांना प्लेसमेंटच भेटलेली नाही आहे. 36% IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट भेटत नाही. तर बेरोजगारी कुठेतरी वाढते. बेरोजगारी आत्ता बघायला गेले तुम्ही तर ऑल टाईम हाय असेल जर प्रॉपर आकडे काढले. हो, सध्याची बेरोजगारी ऑल टाईम हाय आहेच. ठीक आहे, त्याच दृष्टिकोनाने तुम्ही अजून दुसरं बघा, जसं की ग्लोबल हंगर इंडेक्सचं एक उदाहरण घेऊ. ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये इंडियाची रँकिंग पाकिस्तान आणि बांगलादेशच्या खाली गेलेली आहेत. 125 देशांच्या रँकिंगमध्ये आपला क्रमांक 111 लागतो. इव्हन पाकिस्तान आणि बांगलादेश, भूटान, नेपाळ असे छोट्या छोट्या अर्थव्यवस्था आपल्यापेक्षा फार पुढे आहेत. ग्लोबल हंगर इंडेक्स, ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणजे याला जागतिक भूकमारीची यादी काढली जाते. ग्लोबल हंगर इंडेक्सवरती असे ठराविक पॅरामीटर्स घेतलेले जातात, जसं की दरडोई उत्पन्न कन्सिडर केलं जातं, लोकांना खायला भेटतंय की नाही, नुसतं खायला भेटतंय तर ते चांगलं भेटतंय की नाही, हे सगळे पॅरामीटर्स कन्सिडर करतात आणि ते सगळ्या देशांना सारखेच लागू करतात. रिसेंटली आपले एक मंत्री बोलले की ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये जी ग्लोबल हंगर इंडेक्स काढायची जी मेथड आहे ती इंडियाला लागू नाही होत. पण माझं असं म्हणणं आहे, समजा इंडियाचं ते ठीक आहे तेवढी लागू नसेलही होत इंडियाच्या दृष्टिकोनाने, पण तरीही पाकिस्तानच्या खाली रँकिंग कुठलीही पॅरामीटर लावू द्या, कुठलेही पॅरामीटर कुठल्याही पद्धतीने मोजू द्या, तरी ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशपेक्षा खाली रँकिंग येणे इतके आपण वाईट आहोत का? म्हणजे जास्त भूकमारी भारतात येते. हो, पाकिस्तान आणि बांगलादेशपेक्षा. आता मोजायला तर सेम पॅरामीटर वापरते ना. ज्या मुद्द्यांवर भारतात भूकमारी मोजली जाते त्याच मुद्द्यांवर पाकिस्तानमध्येही मोजली जाते, त्याच मुद्द्यांवर बांगलादेशमध्येही मोजली जाते. बरोबर आहे. मग जर त्याच पॅरामीटर्सवर मोजताय, असं नाही की भारताला वेगळ्या स्टँडर्डने मोजताय, पाकिस्तानला वेगळ्या स्टँडर्डमध्ये, म्हणजे भारतात 2 किलो खायला भेटलं, 2 किलो तांदूळ भेटला तर भूकमारी, आणि पाकिस्तानमुळे 2 किलो तांदूळ भेटला तर नाही, असं तर काही नाही ना. सारखेच पॅरामीटर वापरते. मग पाकिस्तानमध्ये भूकमारी नाही, आपल्यापेक्षा कमी आहे, आणि भारतात भूकमारी जास्त आहे, तर हे कुठेतरी आपलं फेल्युअर आहे. ॲज अ कंट्री वी हॅव फेल्ड दिस पीपल, जे उपाशी पोटी जात आहे, ज्यांना एका वेळेचं खायला नसेल भेटत किंवा खायलाच नसेल भेटत, हे आपण कंट्री म्हणून फेल झालेलो आहोत. आणि कुठेतरी याची जबाबदारी सरकारवर येते. भारताचं ग्लोबल हंगर इंडेक्समधलं स्टँडिंग आधी चांगलं होतं, या मागच्या 3-4 वर्षात खूप घसरलेलं आहे. जरी गव्हर्नमेंट किंवा बाकीच्या एजन्सीज ज्या मार्केटिंग करतात, रेशन देतो, मग ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये आपली रँकिंग का घसरते? अनएम्प्लॉयमेंटमध्ये आपली रँकिंग का घसरते? आपल्या देशात बेरोजगारी एवढी का वाढते? हे प्रश्न कुठेतरी सरकारला आपण विचारायलाच पाहिजे.
कोण विचारणार? आपण नाही विचारणार तर कोण विचारणार? आणि आज नाही विचारणार तर कधी विचारणार? 5 वर्षानंतर. तोपर्यंत कदाचित सगळं जिरलेलं असेल, सगळे वाटोळी झालेली असेल तुमची. बरोबर आहे. तुमची पूर्ण एक पिढीच्या पिढी जर उद्ध्वस्त होत असेल ह्या सगळ्यात, तर त्याचा काय फायदा आहे? तुम्ही जर घाबरूनच जगणार आहात तर मग तुम्ही प्रश्न कधी विचारणार? आणि तुम्हाला घटनेने अधिकार दिलेला आहे प्रश्न विचारायचा, मग तो अधिकार तुम्ही कधी वापरणार? मग बेसिकली तुम्हाला त्या अधिकारांचा फायदाच काय जर तुम्ही तो वापरणारच नाही आहात? घटनेचाच फायदा होत नाही. तुम्हाला जर मी मर्सिडीज घेऊन दिली, तिला तुम्ही फक्त रोज सकाळी धुताय आणि पुसताय तर तिचा काय उपयोग? ती चालून पण बघा ना. बरोबर आहे ना. लोकशाही अशी कार आहे जी चालून बघायची आहे, जिचा आनंद घ्यायचा आहे. तुम्ही तिला अशी कार करून ठेवलं जिच्यात इंजिनच नाही, तिला फक्त धुवायचं पुसायचं आणि लोकांना दाखवायचं, बघा आमच्याकडे मर्सिडीज. तसं झालंय आपलं. तर आतापर्यंत जसं आपण डिस्कशन केलं त्यावरती आपण ग्लोबल हंगर इंडेक्स बघितली, त्यामध्ये आपण काय गोष्टी असतात समजून घेतल्या, भारताची इकॉनॉमीची कंडिशन काय बघितली, आजूबाजूच्या देशांबद्दलही चर्चा केली, लोकशाहीबद्दल चर्चा केली. शेवटचा प्रश्न आहे, याचं उत्तर मला अपेक्षित आहे तुमच्याकडनं. आता इलेक्शन येत आहे, केंद्राचे इलेक्शन येत आहे. या इलेक्शनमध्ये कोणत्या पक्षाचं किंवा कोणत्या राजकीय पार्टीचं सत्ता स्थापन झाली पाहिजे जेणेकरून लोकशाही सुरक्षित राहील किंवा लोकशाहीला त्याचा फायदा होईल, इंडियाची भारताची त्यामध्ये ग्रोथ डेफिनेटली आहे किंवा ग्रोथ होईल. म्हणजे यावर तुमचं मत काय? कोणती राजकीय पार्टी निवडून आली पाहिजे आत्ताची जी कंडिशन चालू आहे याला अनुसरून? ओके, हा एक ट्रिकी क्वेश्चन आहे. जसं की फॉर एक्झाम्पल, जर मी आत्ता बोललो की BJPचं सरकार यायला पाहिजे, तर मग मी एवढ्या वेळ कोणाचा विरोध करत होतो? बरोबर आहे. जर मी आता बोललो काँग्रेसचं सरकार आलं पाहिजे किंवा आम आदमी पार्टीचा विरोध आलं पाहिजे, तर कुठेतरी मी त्यांच्या वतीने बायस्ड आहे, BJPचा विरोध करतोय. ह्या शेवटी सगळ्या आपल्याच देशाच्या पार्टी आहेत. सगळ्यांना आता साहजिकच आहे, कुठलाही व्यक्ती देशाचा पंतप्रधान झाला तर त्याला त्याच्या देशासाठी तळमळ असतेच. माझं म्हणणं हे आहे, एक बेसिक क्वेश्चन, कारण बऱ्याच वेळेस मी सरकारच्या विरोधात बोलतो तेव्हा लोक मला काँग्रेसी किंवा विरोधक समजतात किंवा अँटी नॅशनल सुद्धा बोलायला लागतात. ठीक आहे. माझं असं म्हणणं आहे, सरकार कोणाचंही येऊ, सरकार कोणाचं यायला पाहिजे हे ठरवायचा अधिकार तुमचा आहे, तो तुम्ही निवडा, ते तुम्ही विचार करा. तुम्हाला पटलं पाहिजे की सरकार कोणाचं आलं पाहिजे. फक्त माझं असं म्हणणं आहे, सरकार मागताना ते मंदिरावर किंवा धर्माच्या आधारावर किंवा जातीपातीच्या आधारावर किंवा दुसऱ्या कुठल्या कारणाने न मागता ते शिक्षणाच्या आधारावर, ते आरोग्याच्या आधारावर, ते तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चर किंवा शेती, जो सगळ्यात मोठा आणि ज्वलंत विषय आहे. कारण आपल्या देशात सध्या शेतकऱ्यांची किंवा शेतीची जी परिस्थिती आहे ती अतिशय दयनीय आहे. शेतीप्रधान देश असून हो, कृषीप्रधान देश आपण फक्त नावाला करून ठेवलाय, पण शेतीचं जे वाटोळं झालं मागच्या काही वर्षात, आपल्याला शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करायचं होतं तर ते आपण अर्ध करून दाखवलं. म्हणजे डबल वरच्या बाजूला करायचं होतं तर ते रिव्हर्स बाजूला केलं आहे आपण, उलट्या बाजूला. सो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही ठरवा तुम्हाला सरकार कोणाचं पाहिजे. फक्त सरकार निवडताना हा विचार करा की पुढचे 5 वर्ष फक्त सत्ता यांची राहणार नाही, ती सत्ता तुम्हाला तुमच्यावर त्याचा खूप असर होणार आहे. कारण 400 रुपयाचं सिलेंडर जेव्हा 1000 रुपयाला जातं तेव्हा पैसा सरकारच्या खिशातून नाही जात, पैसा तुमच्या खिशातून जातो. सुपर फॉस्फेटच्या किंवा सुफलाच्या ज्या गोणी 600 रुपयाला भेटायच्या त्या आता 2-2 हजार रुपयाला भेटायला लागल्या. तर नुकसान सरकारचं नाही आहे, नुकसान तुमच्या खिशातून जातं. पेट्रोल डिझेलचं साधं लक्षात घ्या, 100-110 रुपयाला पेट्रोल जर भेटते तर तुमच्या खिशाला ती झळ बसते. हा सगळा विचार करून तुम्ही ठरवा सरकार कोणाचं पाहिजे. आणि मी तर ह्या मताचा आहे, आत्ता ज्यांचं सरकार आहे त्यांचं पुढचं सरकार नको, पुढचं ज्यांचं सरकार आहे त्याच्या पुढचं सरकार त्यांचं नको, अजिबात नको. सरकार बदललंच पाहिजे, सायकलमध्ये सत्ता पलट व्हायलाच पाहिजे, तेव्हाच लोकशाही बळकट राहते. आज यांच्या हातात सत्ता आहे म्हणून हे सरकारी एजन्सीचा चुकीचा वापर करतील, उद्या त्यांच्या हातात सत्ता गेली ते चुकीचा वापर करतील. हळूहळू 2-4 सायकलमध्ये यांना लक्षात येईल की हे सुडाचं राजकारण करणं योग्य नाही. सो हे केव्हा घडू शकतं? सत्ता पालट झाल्यावर. सत्ता बदलणं गरजेचं आहे. ती काँग्रेसचीच यावी किंवा आम आदमी पार्टीचीच यावी असं नाही. मी 2011-12 मध्ये, आय थिंक 2011 मध्ये अण्णा हजारेंचं जेव्हा लोकपाल बिलसाठी आंदोलन चालू होतं तेव्हा आम्ही विद्यार्थ्यांचा जो मोर्चा असतो तो काढला होता सरकारच्या विरोधात, मनमोहन सिंगच्या विरोधात. मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं तेव्हा त्यांच्या विरोधात तो मोर्चा काढला होता. आणि जर कधी मोदीजींच्या विरोधात आपल्या जिल्ह्यातनं काही मोर्चा निघाला तर त्याच्यातही मी सामील राहील. सो मी काँग्रेसच्या विरोधातही आंदोलन केलेलं आहे 2011 मध्ये आणि आताही करेल. तेव्हा तर मी लहान होतो, तेव्हा मी हार्डली 10वी सुटलेलो होतो आणि आय थिंक 11-12च्या लेवलला म्हणजे डिप्लोमाला होतो, तेव्हा मी आंदोलनात सामील झालो होतो. आता पण मी सामील होईलच. म्हणजे सरकार कोणाचंही असो मी विरोधात राहील, कारण ते मला लोकशाहीने नेमून दिलेलं काम आहे. सरकारवर कंट्रोल ठेवणं हे जनतेचं काम आहे.
हे जनतेने लक्षात घ्यायला पाहिजे. सरकारच्या म्हणजे तुम्ही- विरोधात काम करायचंय म्हणजे तुम्हाला. तुम्ही एक पक्क्या विरोधी पक्ष नेत्याचं काम करताय. सरकार कुठलंही असो, कुठल्याही पार्टीचं सरकार असो, मी विरोधी पक्षासारखा वागेल. मी सरकारच्या चुका शोधेल. आणि ज्या कारण योग्य हो, गोष्टी आहेत त्या ते मागण्याचा- जनते हा जे चांगलं आहे, जे योग्य आहे ते मी एक्सेप्ट करेल. बरोबर. फॉर एक्झाम्पल आता मणिपूर जळत आहे, लडाखमध्येही आंदोलन चालू आहे, मोर्चे चालू आहे, तिथे का नाही जात? तिथे बोलायला पाहिजे ना आपल्या सरकारने. तुम्ही परदेशात जाताय फिरायला, दुसऱ्या देशांच्या भानगडीत पाय घालताय, आपल्या देशात जे जळत आहे ते बघा ना. मला एक सांगा, तुमच्या घरात आग लागली आणि शेजारच्या घरात आग लागली, कुठली आग आधी विजवाल? शेजारच्या घरातली नाही ना, पहिले स्वतःच्या घरातली विजवायची. स्वतःच्या घरातली आग विजवा, मग बाहेरच्यांची आग बघा. लडाखचा जो मुद्दा आता तुम्ही छेडलाय त्याचा बरोबर त्यांचा जो विषय, तर तो विषय थोडासा एक्सप्लेन करण्यासारखा आहे. कारण की त्यांनी जे आंदोलन केलं आहे, पूर्ण जगाने इंडियाने, जगाने त्याची दखल घेतलेली. जरी मीडियाने त्याला कव्हरेज नाही दिलं तरी सोशल मीडियाने त्याला चांगलं कव्हरेज भेटलेलं आहे. काय ऍक्च्युअली विषय आहे तो लोकांपर्यंत आला आहे. जो चायना बेसिकली सोनम वांगचुक जे आहे ते लडाखच्या इम्प्रुव्हमेंटसाठी आणि लडाखच्या कल्याणासाठी आंदोलन करत आहेत. त्यांना ठराविक लडाखच्या लोकांच्या कल्याणासाठी ठराविक आश्वासनं पाहिजेत, ते त्यांना मागायचे आहेत. जसं की लडाखच्या डेव्हलपमेंटसाठी तुम्ही काय करणार आहात, हे ते ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यात काहीतरी हो, मतदानाचा अधिकार आहेच त्यांना, नाही असं नाही. बऱ्याच गोष्टी आपल्याला गैरसमजाने किंवा चुकीच्या माहिती होतात, तेही आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मतदानाचा अधिकार भारतात सगळ्यांना आहे. चायनाने जे लडाखचा काही एरिया कॅप्चर केलेला आहे त्याच्यावरही त्यांचं आंदोलन चालू आहे, त्याच्यासाठीही ते बोलत आहेत. नाव बदलले बेसिकली जसं मणिपूरमध्ये जातीपातीचं राजकारण किंवा जातीपातीच्या याच्यावरून ते एक झाले दंगली, तर ते तसे ह्या मुद्द्यांना ॲक्च्युली दखल घ्यायचं काम आपले जे प्रधानमंत्री असतात, कुठलेही असो, आता सध्या मोदी साहेब आहेत तर ते त्यांचं काम आहे. आता जर प्रधानमंत्रीच मोदी साहेब आहे तर माणूस त्यांच्याकडे जाईल ना. समजा लडाखचा इश्यू आहे किंवा मणिपूरचा इश्यू आहे, प्रधानमंत्री जर मोदी साहेब आहे तर माणूस त्यांच्याकडे जाईल कंप्लेंट घेऊन. की मनमोहन सिंग थोडी पंतप्रधान आहेत त्यांच्याकडे जायला, की राहुल गांधी प्राईम मिनिस्टर आहेत त्यांच्याकडे कंप्लेंट घेऊन जायला. ज्यांच्याकडे पॉवर आहे त्यांच्याकडे जाईल. बरोबर, ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांनाच माणूस म्हणेल तुम्ही हे चुकीचं केलं, तुम्ही हे करत नाही आहात. मग याच्यात तुम्ही विरोधी पक्षाचे थोडी होऊन जातात. सरकारकडनं मागणं आपलं काम आहे, सरकारनं ते देणं सरकारचं काम आहे. हमने तुम्ही काहीच नाही करते ना, सगळा जनतेचा पैसा आहे, जनतेची संपत्ती आहे. ठीक आहे. तर सर, हे आपलं डिस्कशन एंड होत आलं आहे. तर या डिस्कशनमध्ये तुमच्याकडनं आम्हाला म्हणजेच प्रेक्षकांना देखील लोकशाहीबद्दल, इकॉनॉमीबद्दल, नंतर त्याचप्रकारे बऱ्याच अशा गोष्टी ज्या जाणून घ्यायला भेटल्या. लोकशाही काही चालते, भारताचं राजकारण कसं चालू आहे, इंटरनॅशनल राजकारण कसं चालू आहे, इकॉनॉमी काय, हे सगळं समजून घ्यायला भेटलं. याचा नक्कीच आपल्या सगळ्या प्रेक्षकांना फायदा झाला असेल. काहीतरी त्यांच्या मिसकन्सेप्शन आहेत त्या दूर झाल्या असतील किंवा काहींच्या ज्ञानामध्ये अजून भर पडला असेल. सो आपलं हा जो पॉडकास्ट आहे खूप प्रोडक्टिव्ह झाला आहे. असेच आपण विषय पुन्हा भविष्यातही छेडत असू, वेगवेगळ्या गोष्टींवर आपण डिस्कशन करू, पुन्हा अजून आपली भेट घेऊ आणि पुन्हा नवीन विषयावर आपण चर्चा करू. सर, धन्यवाद सर, आपण आला. मला ही संधी दिल्याबद्दल मीही तुमचा खूप आभारी आहे. आणि आय होप तुमचे जे प्रेक्षक आहेत त्यांच्या काहीतरी मदत माझ्याकडून झाली असेल, त्यांच्या विचाराची देवाणघेवाण आमची काहीतरी झाली असेल, हे अपेक्षा करतो. धन्यवाद. डू शेअर, सबस्क्राईब. सांगून द्या सर, सबस्क्राईब, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. थँक्यू.